महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी, हास्यसम्राट डॉक्टर मिर्झा बेग यांचे अमरावती येथे निधन. वयाच्या 68व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी, हास्यसम्राट, मिर्झा एक्सप्रेस प्रेम डॉक्टर मिर्झा रफी अहमद बेग यांचे 28 नोव्हेंबर रोजी शुक्रवारी सकाळी 6:30 वाजता दीर्घ आजाराने निधन झाले. ते 68 वर्षांचे होते. यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील धनज माणिकवाडा हे त्यांचं मूळ गाव. सध्या अमरावती येथील वलगाव रोडवरील नवसारी परिसरात मिर्झा एक्सप्रेस या त्यांच्या निवासस्थानी ते वास्तव्यास होते. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी फातिमा मिर्झा, अभियंता मुलगा रमीज, महाजबी व हुमाया 2 सुविद्य कन्या आहेत. त्यांच्यावर अमरावती येथील कब्रिस्तानात दुपारनंतर अंत्यसंस्कार केले जातील. विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्ष राहिलेले डॉक्टर मिर्झा रफी अहमद बेग आपल्या खुमासदार सादरीकरणासाठी संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होते. त्यांचे एकूण 20 काव्यसंग्रह असून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्यांनी आपल्या मिर्झा एक्सप्रेसच्या काव्य मैफिलीच्या 6000च्या वर सादरीकरण केलं आहे. गेल्या महिनाभरापासून मूत्रपिंडाच्या आजाराने ते त्रस्त होते. त्यांच्यावर अमरावती येथे इलाज सुरू होते. वयाच्या 11 वर्षापासून त्यांनी कविता लेखनाला सुरुवात केली होती. 17 सप्टेंबर 1957चा त्यांचा जन्म. 1970 पासून त्यांनी मंचावर कविता सादर करायला सुरुवात केली. पुढील 50 वर्ष विदर्भ मराठवाड्यातील कवी संमेलनाचे ते केंद्रबिंदू ठरले. वृत्तपत्रातील विविध स्तंभातून लेखनही त्यांनी केलं. त्यांचा मिर्झाजी कहीन हा स्तंभ तुफान लोकप्रिय ठरला होता. त्यांचे 20 काव्यसंग्रह असून मिर्झा एक्सप्रेस या नावाने अफलातून किस्से आणि कवितेचा कार्यक्रम ही त्यांची खास ओळख होती. शेती, माती, कृषी, शेतकऱ्यांच्या समस्या, ग्रामीण भागातील समस्या, कौटुंबिक समस्या, राजकीय विरोधाभास यावर विनोदी शैलीमध्ये लिखाण करणं ही त्यांची खास हातोटी होती. विदर्भातील ख्यातनाम संत फकीरजी महाराज या मंदिर ट्रस्टचे ते ट्रस्टीही होते. त्यांचे वडील मिर्झा रज्जाक बेग उर्फ भाईजी हे यवतमाळ जिल्ह्यातील प्रभावी राजकीय सामाजिक व्यक्तिमत्व होते. विदर्भातील नागपूर येथील सुप्रसिद्ध ज्येष्ठ विधिज्ञ फिरदौस मिर्झा हे त्यांचे चुलत बंधू आहेत. मराठी वऱ्हाडी भाषेवर त्यांचं प्रचंड प्रेम होतं. त्यांच्या कार्यक्रमांनी वऱ्हाडी भाषेची माहिती देशभर पसरवली. राजधानी दिल्लीपासून तर महाराष्ट्राच्या राजधानीत मुंबईपर्यंत तसेच मराठी चॅनलवरही त्यांचा प्रवास सतत सुरू होता. मोठा माणूस, 7वा महिना, उठ आता गणपत, चांगळबुत्ता अशा कितीतरी कविता त्यांच्या लोकप्रिय झाल्या. विशेष म्हणजे चांगळबुत्ता या शब्दाचे ते जनक आहेत. मुसलमान असूनही येते मले मराठी, ठोकू नका माई पाठ याच्यासाठी, जो जिथे जन्मला तेच त्याची भाषा, मराठीकून बोंडाचीच करांना आशा, अशा साध्या सरळ शब्दात त्यांचं काव्यलेखन असायचं. धर्मभेदाची अतिशय सोपी व्याख्या होती. त्यामुळं ते सर्वधर्मियांच्या गळ्यातील ताईत होते. हिंदू मुसलमानात काय आहे फरक, हा म्हणतो हटजा, तो म्हणते सरक, काता संघ जसा चुना असते पानात, हिंदू संघ मुसलमान तसा हिंदुस्थानात, अशा अनेक रचना त्यांच्या व्यासपीठावरून लोकांच्या कायम स्मरणात राहिल्या आहेत. ते लोककवी होते. संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचे हजारो चाहते आहेत. त्यांच्या निधनानं वऱ्हाडी भाषेचा स्तंभ ढासळला असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. मंडल न्यूज परिवाराकडून डॉक्टर मिर्झा रफी अहमद बेग यांना भावपूर्ण श्रद्धांजली.